कोल्हापुरात खळबळ. लेकीच्या बारशापूर्वीच विवाहितेचा संशयास्पद मृत्यू. हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून खून केला, आईचा गंभीर आरोप. वारणा विद्यापीठ वारणा नगर संलग्नित तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. 2 वेळा MBA मानांकन, NAC A ग्रेड, 100% इंटर्नशिप आणि प्लेसमेंट देणारी संस्था. प्रथम आणि द्वितीय वर्ष बीटेक करता TCS स्पॉन्सर्ड कम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टीम, सायबर सिक्युरिटी, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, केमिकल आणि कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. तसंच MTech करता स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग, CSE, कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, मेकॅनिकल डिझाईन, केमिकल ENTC, त्याचबरोबर LLB, BA LLB, BBA LLB, BCA, BBA, MCA, MBA शाखांसाठी प्रवेश सुरू. वारणा विद्यापीठाच्या निसर्गरम्य परिसरात हॉस्टेल, मेस, बस, NCC, NSS, भव्य क्रीडांगण अशा सर्व सुविधांनी परिपूर्ण. 1983 पासून तज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांमार्फत दर्जेदार शिक्षण देणारी संस्था. TKIET वारणानगर ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट. प्रवेश संपर्क 9421 26 19 92. कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात घडलेल्या विवाहितेच्या मृत्यू प्रकरणाला आता धक्कादायक वळण मिळालंय. 23 वर्षीय अस्मिता काटकर यांच्या मृत्यू प्रकरणात आता त्यांच्या माहेरच्यांनी गंभीर आरोप केलेत. हा आत्महत्येचा प्रकार नसून हुंड्यासाठी आणि मुलगी झाली म्हणून अस्मिता यांची हत्या करण्यात आली आहे, असा थेट आरोप मृत अस्मिता यांच्या आईनेच केलाय. मिळालेल्या माहितीनुसार अस्मिता काटकर यांच्या मुलीचा जन्म झाल्यानंतर आगामी ऑगस्ट महिन्यात तिचे वारसं होणार होतं. घरात बारशाची तयारी आणि नियोजन सुरू असतानाच ही धक्कादायक घटना घडली. सुरुवातीला हा आत्महत्येचा प्रकार वाटत असला तरी आता अस्मिता यांच्या आईनं सासरच्यांवरती गंभीर आरोप केलेत. मुलगी झाली म्हणून आणि हुंड्यासाठी सासरच्या लोकांकडून अस्मिता यांचा छळ सुरू होता आणि याच त्रासातून त्यांची हत्या करण्यात आली आहे, असा दावा आता माहेरच्यांकडून केला जातोय. सुरुवातीला नोव्हेंबरमध्ये लग्न झालं, 26 नोव्हेंबरमध्ये. नोव्हेंबर गेला, डिसेंबर गेला, जानेवारीपासून टॉर्चर करायला चालू. आम्ही डान्स केला लग्नात, तुमच्याने डान्स केला नाही, तू डान्स केला नाही, ह्याच्यावरनं तुमच्या पोरगीला घेऊन जावा. तेव्हापासून चालू. जानेवारी महिन्यात आम्हाला फोन आला, तुमच्या मुलगीला आम्ही नांदवत नाही, घेऊन जावा. आम्ही गेलो. काय झालं, तुम्ही नाचाय नाहीसा, आम्हाला नाचवलंसा. ते या गोष्टीहून आम्ही माफी मागितला. नवरा बायकोनी पाया पडलाव, गिडगिडलाव. आम्हाला वाटेल तशा शिवा दिल्याने त्याच वेळेला जानेवारी 3ऱ्या महिन्यातच वाटेल तशा शिवा दिल्याने. ते असू दे म्हटलं, पोरगी नांदाय पाहिजे. माफी मागितली, हे केलं, आमची चूक झाली म्हटलं. आम्ही आलो, समजूत काढून आलो, ठीक झालं. पुढ्यात गेले की आपण 3 वेळेस तशी दाखवून पाठवून दिल्याने आम्हाला. परत आतापासून लग्नाला आम्ही 9 तोळे सोनं दिलं. 5 लाखाचा रुपवत, म्हणजे सगळं भांडी कुंडी बेड बीड सगळं असं करून 5 लाखाचा आम्ही संसार सड दिला. तरी पण त्यांची भूक किती भूक. डिलेवरीचं तुम्ही करा, 7व्या महिन्याचं तुम्ही करा, अधिक महिन्यात हेच पाहिजे, अधिक महिन्यात तेच पाहिजेत. आता बारसं तुम्ही करा, 15 ऑगस्टला बारसं तुम्ही करा. म्हणजे किती भूक तुमची, किती भरणार पोटं. सगळा खर्च जर आम्हीच करायचा होता तर तुझ्या लेकाचा वंश वाढायसाठी तू लग्नच का केलीस? असल्या म्हारड्याचं लग्न करायचं नव्हतं नव्हे का? लगीन करून आणलीस तू? माझ्या पोरगीला मारायसाठी लगीन करून नेलीस? नाहीच नाही लगीन करून पोरगीला. त्या नंदन म्हणणारीन बी छळलीन, सासऱ्या म्हणणाऱ्यान बी छळल्यान, नवऱ्या म्हणणाऱ्यान बी छळल्यान, सासू म्हणणारीन बी छळलीन. 9 महिने. तुमच्या मुलीच्या बाबतीत आता नक्की काय प्रकार घडले? आता हे बारशावरनं रामायण चालू झालं. आता म्हणजे ह्याच महिन्यात, गेल्या महिन्यात 4 तारखेला हे झाले, डिलेवरी झाली. 77,000 रुपये आणून मी डिलेवरी खर्च दिला. का तुझी मम्मी करत नाही डिलेवरी. पहिलं डिलेवरी माहेरच्यानीच करायचा. हिला नेतो म्हटलं, बेड रेस्ट आहे, डॉक्टरना जायचं नाही म्हणून पाठवून दिली नाही. डिलेवरी हिनं केली, पैसे आमचे घेतलीन. माझ्या पोरगीला आता 20 दिवस मी राहिलो इथं मुलगीच्या घरी, घेऊन जातो म्हटलं. माझ्या पुढ्यात गप राहायचं आणि त्या मुलगीला टॉर्चर करायचं. अजिबात सोडणार नाही. माहेरला गेलीस तरी इकडे पाऊल ठेवायचा नाही. का माझ्या पोरगीन काय केलेलं तुमचं?
ना आता काल जो काय प्रकार घडलाय नक्की काल तुमच्या मुलीच्या बाबतीत? बारशासाठी 15 आम्ही काय म्हटलं, आताच पैसे अधिक महिन्याला खर्च झाले, माझे पैसे बारशे ह्याच्यासाठी डिलेवरीसाठी खर्च झाले, दोन्ही खर्च मोठे मोठेच झाले. मग आता बारसं लगेच पुढच्या महिन्यात. मी काय म्हटलं, 3 महिने कंप्लीट होऊ दे बाळाला, 4वा लागतोय म्हणजे बारसं करूया. माहेरच्यानेच करायचं, हा करूया का, पोरगी सुखात राहू दे आपले, हा करूया, मोठ्यानं बारसं करूया म्हटलं. बाळा माझ्याकडे पैसे कमी आहेत. नाही मम्मी 15 ऑगस्टचाच मुहूर्त चांगला आहे, सासवनं भटजीकडे बघितलंय, चांगला मुहूर्त आहे आणि 15 तारीखच करूया. तरी बी मी म्हटलं बाळा, मुलग्यानं पैसे ॲडव्हान्स आधीच घेतले आणि तवरच्यान सोनं बिनं ठेवते आणि करूया म्हटलं. काय ही पाठी लागतात ते माहीत आहे ना, टॉर्चर करतात पोरीला, हा करूया म्हटलं. 2 दिवसात फोन करून तुझ्या सासवाला सांगतो म्हणून फोन कट केला मी. तेवढ्यात म्हणजे शुक्रवारी फोन केलेले. माझं सोनं घाण ठेवून माझ्या पोरगीची हाऊस करत होती. शेवटचा फोन कधी झाला होता आणि काय शुक्रवारी. संवाद काय झाला? संवाद तोच, 15 ऑगस्टला बारसं करूया. प्रथमदर्शनी आत्महत्या दिसते असं त्यांचं म्हणणं आहे. नक्की काय प्रकार घडलाय? आत्महत्या दिसते कुठं? आत्महत्या नाही करायची ना, शिनी मारल्याने, एवढं टॉर्चर करून मारल्याने. असं पोरगी अशी मुलगी होती लग्नाच्या टायमाला दिलेली, अशी करून ठेवलं. एवढासा गळा दाबायला, आत्महत्याने दोरी रचवायला आणि असं दाबायला किती उशीर लागतोय? त्यानं पहिलाच हाफ मर्डर केलाय म्हणतोय नव्हे, मग आता फुल मर्डर करून दाखवलं की त्यानं. पहिलाच म्हणतोय, एक केस होती माझी लग्नाच्या दिवस, ते का बाईन त्याच्या लपवून ठेवली आमच्यापासून, हाफ मर्डर केलाच माझ्या पोरग्यान म्हणून काय सांगाय नाही? मुलीने स्पष्ट सांगितलेलं मला छळ सुरू आहे. स्पष्ट सांगितलेलं म्हणजे तरी बी मला मम्मी नांदायचं आहे. खरे माझ्या डोसक्याची शपथ घेतली तिनं. आता पण मी आली तेव्हा, मम्मी तुझ्या डोसक्याची शपथ घेतो, मी कायच करून घेणार नाही. माझ्या जर डोसक्यावरनं पाणी गेलं तर मी तुला फोन करीन, मला घेऊन जा. मला एकदमच सण व्हायच्या आधी बाहेर गेलं नव्हे, मी तुला फोन करीन, त्या क्षणी तू घेऊन जा. मग अशी बोलणारी मुलगी, डोसक्यावर आईच्या हात ठेवणारी पोरगी आत्महत्या कशावरनं करते? आता काय मागण्या आहेत तुमच्या? माझ्या मुलगीला न्याय पाहिजेत आणि जेवढं सोनं बिनं घातलंय, जेवढा खर्च केलाय तो माझा मला देवा. का नको आहे माझा खर्च मला? माझं पोरगं बरं नसताना त्याच्या सराकनं ॲडव्हान्स घेऊन माझे दागिने ठेवून माझ्या पोरगीचे सणवार केले आणि तुम्ही माझ्या पोरगीला मारून टाकलं सा. न्याय द्यावा, त्यासनी फाशी द्यायला पाहिजेत. पोलिसांनी फाशी द्यायलाच पाहिजेत. पोलीस सहकार्य करताय? पोलीस आता बघूया की आता लिहून घ्यायला लागलेत, त्यांचं काम त्यांनी करणार. तुमचं काम तुम्ही कराल, असा कितीपर्यंत न्याय तुम्ही देत असा, कितीपर्यंत न्याय पोलीस देतात बघूया. कारण या गरीबाईला न्याय द्यावा, भावाला न्याय द्यावा. बहीण भावाची ताटातूट केलं सा तुम्ही, भेटू दिलं सा नाही. एक वेळेला पण 2 वर्षात भेटू दिलं नाही माझ्या पोरगीला. का घर बघायला बोलवाय नाही सा? पोरगी घरात पाऊल ठेवायचं नाही, भावान म्हणणाऱ्यानं घरात पाऊल ठेवायचा नाही. या अस्मिता यांचं वर्षभरापूर्वीच प्रतीकसिंह काटकर यांच्याशी लग्न झालं होतं. रविवारी दुपारी सासरचे लोक बाहेर गेले असताना बेडरूममध्ये अस्मिता यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. मात्र संशयास्पद मृत्यूच्या आरोपाने आता न्यायाधीशांच्या आणि पंचांच्या उपस्थितीत मृतदेहाचा पंचनामा केला जातोय. तसेच अस्मिता यांच्या गळ्यावरती जखमा आढळल्यानं पोलिसांनी व्हिसेरा राखून ठेवण्याचा निर्णय घेतलाय. माहेरच्या लोकांनी केलेल्या खुनाच्या आरोपांमुळे आता या प्रकरणाचा तपास पूर्णपणे बदललाय. राजारामपुरी पोलीस या सर्व आरोपांची शहानिशा करत असून हा खरोखरच आत्महत्येचा प्रकार आहे की हुंडाबळी आणि हत्येचा गुन्हा याचा अधिक तपास करत आहेत. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.